नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2, बाळीवेस, सोलापूर. आपल्याला आज बघायचं आहे विभाग 1 विज्ञानमध्ये 9वे प्रकरण कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगे आणि इतर संयुगे यात नेमका फरक काय हा थोडक्यात मुद्दा सांगतो मी. हे मूलद्रव्य आहेत. मूलद्रव्य का तर याच्यामध्ये काही मिसळलं नाही आहे, अपघटन केल्यानंतर यातून काही मिळणार नाही, म्हणून मूलद्रव्य. आता याच्यामध्ये बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे. हे 7 असल्यामुळे काय माहिती का, हे अस्थिर झाले. का अस्थिर झाले? याच्या बाह्यतम कक्षेत 8 असतील तर हे स्थिर होतात, नसतील तर अस्थिर होतात. आता इथे एक निऑनचा मूलद्रव्य दाखवला आहे तुम्ही. या निऑन याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत, बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून हा स्थिर झाला. जर 8 पेक्षा कमी किंवा जास्त असतील, कमी असतील तर तो अणू अस्थिर असतो. मग स्थिर होण्यासाठी काय करतो, 8 इलेक्ट्रॉन मिळवण्याचा प्रयत्न करतो. इथं तोच प्रकार आहे. हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यानंतर याच्याकडे धनप्रभार येईल. धनप्रभार काय येईल त्याचं कारण प्रोटॉन 11 आहेत आणि इलेक्ट्रॉन सुद्धा 11 आहेत. तर हे धन 11 आणि ऋण 11 बरोबर 0 होणार. जर समजा याच्यातला 1 न्यूट्रॉन निघून गेला तर इथं इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील 10. त्यामुळे याच्यावर प्रभार येईल धन 1. आणि क्लोरीनमध्ये 17 प्रोटॉन आणि 17 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून हे 17 आणि 17. आता स्थिर करण्यासाठी एक तर याला 7 घ्यावं लागतील किंवा 1 द्यावं. आणि याला 7 इलेक्ट्रॉन आहेत. समजा हे द्यायला लागला तर काय होणार बघा, 1 इलेक्ट्रॉन दिला तर याच्यावर प्रभार वाढत जाणार. हे 2 दिला, धनप्रभार वाढणार. वाढत गेल्यामुळे शेवटचा इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी खूप ताकद लागेल, म्हणून हा अष्टकाची स्थिती प्राप्त करणार नाही. याच्या सोपं काय करायचं, यातला 1 इलेक्ट्रॉन इकडे दिला तर याचं काम सोपं होणार. म्हणजे संयुगाची निर्मिती का होते, अणू स्थिर होण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग स्थिर होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन गमावतो किंवा 1 इलेक्ट्रॉन घेतो. आणि त्यामुळं धनप्रभार आणि ऋणप्रभार येऊन त्याच्यावर आकर्षण निर्माण झाले. हे 2 एकत्र येतात आणि NaCl असा तयार होतो. आता आपल्याला काय बघायचं आहे, कार्बनी संयुगे हे कसे तयार होतात. तर कार्बनी संयुग म्हणजे नेमकं काय, हे इथं मी मीठ ठेवलंय आणि इथं हे साखर ठेवलंय, साखर गुळ, आणि इथं तेल आहे. हे कार्बनी संयुग आहे. कार्बनी संयुगाचं एक विशेष काय माहिती आहे का, तुम्ही साखर किंवा गुळ उकळायला ठेवलात किंवा तसंच कढई टाकलात, अवघ्या 1-2 मिनिटांमध्ये गुळ पातळ व्हायला लागेल. म्हणजे त्याचा उत्कर्णांक किंवा द्रवणांक अतिशय कमी असतो. याच्या उलट मीठ जर तुम्ही कढईत टाकलात तर कमीत कमी 800 ते 1000 पर्यंत तापमान गेल्यानंतर ते वितळायला लागेल, म्हणून यांचा द्रवणांक आणि उत्कर्णांक जास्त असतो, त्याचा कमी असतो. आता कार्बनचे बंध होण्याची पार्श्वभूमी नेमकी काय बघा. आता कार्बनमध्ये बंध कसे तयार होतात. हा कार्बनचा अणू इथं जर बघितलं, इथं 4 आहेत आणि 2 आहेत, असे 6 इलेक्ट्रॉन आहेत. याला
ह्या निऑनचं किंवा हेलियमचं रूप प्राप्त करून घ्यावं लागेल. त्यासाठी काय करणार, या हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि या निऑन मध्ये 10 आहेत, बाहेरच्या कक्षेत 8 आहेत. म्हणून ह्याला 2 प्रकारे स्थिरत्व प्राप्त होईल. एक तर 4 इलेक्ट्रॉन गमवायचे आणि हा 2 तयार करून घ्यायचा, किंवा 4 इलेक्ट्रॉन घ्यायचे आणि 8 तयार करून घ्यायचं. आता होणार काय बघायचा, कार्बनचं समजा हा 1 इलेक्ट्रॉन गमवायला लागला, 6 इलेक्ट्रॉन आहेत आणि 6 प्रोटॉन आहेत. याचा घन क्रमांक 4 आहे, शेवटच्या कक्षेत 4 आहेत म्हणून 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन, धन ऋण बरोबर 0. प्रभार 0 आहे पण अणु स्थिर नाहीये. म्हणून काय करेल ना, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची मांडणी कशी आहे, 2 आणि राहिले 4, 2 4 इलेक्ट्रॉन आले. आता 4 इलेक्ट्रॉन गमावला, समजा हा 1 इलेक्ट्रॉन गमावला, तर 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इथं 3 इलेक्ट्रॉन राहतील आणि टोटल 5 इलेक्ट्रॉन राहतील. 5 ऋण म्हणजे धन प्रभार ह्याचा वाढला. अजून 1 इलेक्ट्रॉन गमावला, राहतील 4, प्रभार आला 2. पण फरक काय माहिती का, 2 इलेक्ट्रॉन गमावताना त्याला खूप प्रयत्न करावे लागतील. का तर याचा धन प्रभार वाढल्यामुळे हा इलेक्ट्रॉन जास्त खेचून धरेल, म्हणून प्रभार वाढेल. तरी अतिशय प्रयत्न करून हे 2 इलेक्ट्रॉन गेले. आता 3रा इलेक्ट्रॉन गेला. 3रा इलेक्ट्रॉन गेल्यानंतर याच्यावरचा प्रभाव अजून वाढेल आणि समजा शेवटी 4चे 4 गेले, 4 इलेक्ट्रॉन गेले, तर इथं धन प्रभार वाढून कार्बनवर धन प्रभार 4 येईल. आता कक्षा मात्र हेलियमची आहे. हा स्थिर व्हायला पाहिजे होता, पण हा स्थिर होत नाही. छोट्या आकारावर धनप्रभार जास्त झाल्यामुळे तो अणू अस्थिर होतो. याच्या उलट 1 इलेक्ट्रॉन घेतला, समजा 1 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर ऋण प्रभार वाढला. ऋण प्रभार वाढल्यामुळे 1 ऋण प्रभार वाढला. पहिला इलेक्ट्रॉन घ्यायला सोपं गेलं, प्रभार नव्हता. 1 घेतल्यानंतर ऋण प्रभार वाढला. मग दुसरा इलेक्ट्रॉन ह्याच्यात येत असताना तो यातला ऋण प्रभार ढकलून देणार. त्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन घ्यायला खूप त्रास होईल, ऊर्जा जास्त लागेल. 3रा इलेक्ट्रॉन येत असताना त्यापेक्षा अजून ऊर्जा लागेल आणि 4था इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर अजून ऊर्जा जास्त लागेल. त्याच्यावर प्रभार येईल ऋण 4. आता प्रभार ऋण 4 आल्यानंतर अणू छोट्या आकारावर प्रभार जास्त आल्यामुळे तो अस्थिर होतो. त्यामुळे हा प्रकार, दोन्ही प्रकार याला परवडत नाही. म्हणून दुसरा प्रकार अवलंबतो. तो काय करतो दुसरा प्रकार म्हणजे, आता एक कार्बनचे चित्र आहे, म्हणजे 2 अणू एकत्र दाखवले मी आणि हे इथं कार्बनची अशी साखळी आहे. मग हा कार्बन अणू काय करणार, याचा 1 इलेक्ट्रॉन याला देणार, 1 इलेक्ट्रॉन, आणि याचा 1 इलेक्ट्रॉन इथं आले. म्हणजे 2 संधान पावले किंवा भागीदारी केली.
आणि राहिलेले 3 इलेक्ट्रॉनची भागीदारी हायड्रोजन सोबत केली. किंवा अजून एक इथं हे 2 ऐवजी 1 असेल समजा कार्बन अणू, तर 4 मिथेन येतील, 4 कार्बन येतील. त्यामुळे हा अणू जो आहे स्थिर होईल. कसा स्थिर होईल? इलेक्ट्रॉनची भागीदारी 4 हायड्रोजन सोबत घेतल्यामुळे हा अणू स्थिर होईल. म्हणून कार्बन काय करतो? अणू स्थिर करण्यासाठी 2 अणू एकत्र येऊन इलेक्ट्रॉनची भागीदारी करून अणू हा स्थिर होतो. म्हणजे अणू हा विद्युतदृष्ट्या प्रभारित नाहीये. या दोघांचा प्रभार काही होणार नाही. याला म्हणतात सहसंयुज बंध. दोघांनी भागीदारी केली, शेअरिंग केले, यामुळे याच्यामध्ये शेअरिंग केल्यामुळे याच्यावर प्रभार येणार नाही. या रीतीनं असा हा कार्बनचा अणू तयार होईल, मिथेन. आता ह्या कार्बन अणूचं एक आगळं वेगळं मूलद्रव्याचं विशेष महत्व काय बघा. तुम्ही साखर, भाकर, चहा, ज्वारी, डाळ, जे काही तुमच्या दैनंदिन जीवनात घेताल, गोड तेल काही घ्या, किंवा लहानात लहान जीव घ्या, मोठ्यातला मोठा जीव घ्या, पेशी घ्या, सर्वच्या सर्व घटकामध्ये कार्बन अणू आहे. हे त्याचे विशेष. मिथेन हा सर्वात पहिला संयुग मूलद्रव्य कार्बनचा, हायड्रोकार्बन. त्याच्या पुढे प्रचंड असे डीएनएचे रेणू तयार होतात. हे कार्बनचं आगळं वेगळं विशेष महत्व आहे. आता कार्बनचे वैशिष्ट्य काय, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. काय वैशिष्ट्य आहे बघा कार्बनचं. इथं हे क्लोरीनचे 2 अणू घेतले. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. हे 7 इलेक्ट्रॉन आहेत. याला एक कमी पडला इलेक्ट्रॉन. हायड्रोजन कडून घेतला तर HCl होईल. पण हायड्रोजन कडून न घेता हे 2 इलेक्ट्रॉन ह्या भागीदारीत आहेत बघा. हे 2 मण्या हिरव्या मण्या. हिरव्या मण्या मुद्दाम दाखवले मी, कारण हिरवा पोपटी रंग असतो क्लोरीनचा, म्हणून ह्या हिरव्या मण्या दाखवले. आता 2 अणू, 2 इलेक्ट्रॉन 2 अणूने भागीदारीत घेतलेत, यामुळं हा भागीदार होईल. आता याच्यामध्ये विशेष काय बघाय, याच्यामध्ये एकही शिल्लक इलेक्ट्रॉन राहिला नाही, म्हणून पुढे भागीदारी करण्याचा प्रश्न येत नाही. पण कार्बन अणूचा काही वेगळाच प्रकार आहे. काय प्रकार आहे बघा. याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन आहेत, आणि म्हणून हे 3 इलेक्ट्रॉन असे शिल्लक राहिले. 1 इलेक्ट्रॉन इथे जोडला गेला. मग आता पुढचा इलेक्ट्रॉन असा जोडत जाईल. पुढचा इलेक्ट्रॉन जोडत जात असताना काय होणार बघा. हे कार्बन, हा मिथेन झाला. हा कार्बन दुसऱ्या कार्बनला जोडेल. हे 2 वाढले, असं जोडेल. त्यामुळे इथला एक शिल्लक राहतो, म्हणून ह्याच्या पुढे हा जोडेल. इथं 3 शिल्लक राहतील, ह्याच्या पुढे हा जोडेल. इथं 3 शिल्लक राहतील, याच्या पुढे एक जोडेल. अशी साखळी होण्याचे वैशिष्ट्य, सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सोडियम मध्ये तर 2 अणू एकत्र येऊ शकत नाहीत. कमीत कमी क्लोरीन मध्ये 2 अणू एकत्र येऊ शकतात, असे कमीत कमी.
सोडियम मध्ये 2 सुद्धा येऊ शकत नाहीत, कारण त्याच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन तो देऊन टाकतो, त्याला घेणं सुद्धा शक्य नाही. पण कार्बन अणूचं विशेष हे आहे, ह्याची साखळी तयार होते. पण पुस्तकाच्या भाषेत त्याला शृंखला हा शब्द जरा अवघड शब्द वापरलाय, म्हणून शृंखला बंधन या शब्द दिलेला. म्हणजे एकाच मूलद्रव्याच्या अणूमध्ये परस्पर बंध निर्माण होऊन साखळी तयार होणे किंवा मालिका तयार होणे याला म्हणतात शृंखला बंधन. आणि शृंखला बंधन शक्ती कार्बन मध्ये सर्वात जास्त आहे, हे विशेष त्याचं सर्वात महत्वाचा विशेष गुणधर्म. आता दुसरा मुद्दा असा आहे की कार्बन मध्ये एकेरी बंधन मालिका बंधन होत नाहीये. आता समजा हे इथं एक जोडी ह्याचे घेतले इथं आणि 3 बाजू आहेत, एकेरी बंधानं हे मालिका किंवा शृंखला तयार होईल. पण जर समजा असं घेतलंय, हे 2 बाजूला आहेत आणि हे 2 जोड्या एकत्र आले तिथं, ह्याला म्हणतात असंपृक्त कार्बनी संयुग. आणि एक असेल जोडी तर त्याला म्हणतात संपृक्त कार्बनी संयुग. एक जोडी एक असेल तर, 2 असतील तर असंपृक्त म्हणतात. आणि हा कार्बनचा अणू 4 हायड्रोजननं जोडला गेला आहे. संपृक्त असंपृक्त. संपृक्त म्हणजे दुसऱ्या शब्दात अल्केन हा शब्द येतो, दुसरं नाव आहे संपृक्तला. तर एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध असे वेगवेगळ्या प्रकारे अणू जोडतात. म्हणजे शृंखला बंधन तयार होण्याचे असे प्रकार आहेत. सहज तुमच्या लक्षात येण्यासाठी कोळशाचे काळे लाकडाच्या इथं दुहेरी बंध लावलं, म्हणजे दोरीनं बांधणे. बंध आणि बंधन मध्ये फरक आहे. बंध म्हणजे आकर्षण आहे, बंधन म्हणजे बांधून टाकणं आहे. आकर्षण सुटू शकतंय पण दोरी बांधले सुटू शकत, हे बंधन नाहीये, बांधलेलं आहे. इथं ह्या सगळ्या कोळशाला मी एकाच दोरीने बांधलाय, एकेरी बंध आहे. अजून एक इथं बंध आहे, असा हा बंध आहे. इथं 3 दोऱ्या बांधलेत, म्हणजे तिहेरी बंध आहे. यामुळे काय होतं माहिती आहे का, हे कार्बनचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्बनचे संयुग तयार होतात. आता कार्बन सोबतच भागीदारी करत नाहीये. कार्बनच्या पुढे नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, त्याच्यापुढे क्लोरीन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस आहे. या इत्यादी सोबत हा काय करतो, भागीदारी करतो आणि प्रचंड प्रमाणात संयुगाची निर्मिती होते. हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे कार्बनचं. विशेष म्हणजे काय, म्हणजे बंध निर्माण करणे. कार्बनची बंद करतो, पण सोडियमची बंद करत नाही. जवळपास सगळेच, फार झाले एकेरी दुहेरी ते नायट्रोजन जोडला तर एक नायट्रोजन जोडेल, त्याच्याकडे शिल्लक इलेक्ट्रॉन राहणार नाही, पुढची अशी साखळी तयार होणार नाही. हे कार्बनचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य. आता संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे नेमकं काय बघा. संपृक्त आणि त्याच्या उलट असंपृक्त. सोपा मार्ग सांगतो अगदी. हा एक जर मिथेन तुझ्या लक्षात आला, एकच असं पुढे काय करायचं, हा मिथेन, फक्त मिथेन करायचं, बाकी काही करायचं नाही. असे मिथेन जर तुम्ही काढला
अजून एक 3 प्रकारचे काढलात तुम्ही असे, हे फक्त मिथेन काढत जावा, बाकी काही करू नका. याच्यातून तुम्हाला हळूहळू नेमकं काय समजायला लागेल. आता इथं काय करतो मी, फक्त एक हायड्रोजन खोडतो मी, एकच, आणि जोडतो. कार्बन कार्बनला जोडला, कार्बन कार्बनला जोडला, हा एकरी बंध तयार झाला. आता मी काय करून घेतले, 2 कार्बन खोडतो, हे आणि हे, एक खोडला गेला, आणि हे एक खोडतो, इथं दुहेरी बंध तयार होईल. म्हणून हे संपृक्त हायड्रोकार्बन, आणि हे त्याच्या समोर उपसर्ग जोडा, असंपृक्त हायड्रोकार्बन. संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन म्हणतात आणि असंपृक्तला अल्कीन, अल्काइन असे 3 शब्द आहेत. म्हणजे ALK, ALK, ALK असे 3दा शब्द लिहा. आणि मग इथं काय करा, ENE, ENE, ENE असं 3दा लिहा, म्हणजे लक्षात राहील. आता बदल काय करायचा, इथं हे इथं A लिहायचं आणि इथं Y लिहायचं. आणि हे जे 2 आहेत, हे 2 असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये दुहेरी बंध आहे, आणि ह्याच्यामध्ये तिहेरी बंध आहे, ह्याच्यामध्ये एकेरी बंध आहे. अल्केन, अल्कीन, अल्काइन हे 3 प्रकारची नावं लक्षात ठेवलं तर पुढचे घटक सांगताना सोपं जाईल. आता बऱ्याचदा एका मुलीचं नाव असेल अलका असं म्हणतो आपण, हा शब्द तुम्हाला बऱ्याचदा पाठ असेल, अलका. तर आता इथं आपण काय करू, अलका त्याच्या पुढे फक्त इन जोडू, अलका हा काना फोडून ह्याच्या डोक्यावर लिहू अल्केन, आणि काना फोडून वेलांटी देऊ अल्कीन. असे 3 नावं लक्षात राहतील. आता सामान्य सूत्र कसं आहे, पाठ करायची गरज नाही, हे फक्त असे लिहा 3, असे 4 लिहा, असे 2 लिहा. याच्यावरून सामान्य सूत्र सहज काढायचं, मला काही अवघड नाही. वरे आणि खाले असे 2 हायड्रोजन जोडत जावा, काम संपलं. किती कार्बन आहे, 3. हायड्रोजन किती आले, 6. साधी गोष्ट, काय अवघड नाहीये. कार्बन 3 आहेत, वरे खाली. मग इथे काय येणार, C3H6 येणार. अवघड काहीच नाही. इथं बघा, वरच्या बाजूला हायड्रोजन, खालच्या बाजूला हायड्रोजन द्या. इथं काय येणार, C2H4 येणार. काही अवघड नाही. आता प्रश्न काय राहतो बघा, C2H4 आणि याच्यामध्ये इथं जे कार्बन आहे ह्याच्या 4 संयोजन आहेत. हे जोडलं, हे जोडलं, 1 2 3 4. पण याच्यासाठी मात्र एक शिल्लक राहिली, म्हणून इथं H आणि इथं H. आता तुम्हाला काय होईल बघा, इथं H घडला, इथं सुद्धा H येईल, H H. 5 घडला तर वरचे 5 खालचे 5, बाजूचे 2. 10 घडला, वरचे 10 खालचे 10, 20, बाजूचे 2. आणि मग इथं अधिक 2 करावं लागेल, C3H6 अधिक 2, C2H4 अधिक 2, असे ही संख्या वाढत जाईल. म्हणजे आता याचं सामान्यीकरण जर केलं, 3 च्या ऐवजी n घेतो, ह्याच्या दुप्पट आहे CN2N+2. हे झालं सामान्यीकरणचं हायड्रोकार्बनचं, संपृक्त हायड्रोकार्बनचं सूत्र. त्यानंतर अजून एक मुद्दा तुम्हाला स्पष्ट करतो मी, रचना समघटकता.
रचना समघटकता. आता समजा साध्या विटा आहेत, विटा तेवढ्याच आहेत, त्याच्या रचना अनेक प्रकारे करतो. तसं हा कार्बन आहे, 4 कार्बन घेतला तर 4 कार्बन असा करता येईल किंवा हे कार्बन असं जोडता येईल. 1 2 3 इथला कार्बन इथे येईल. म्हणजे साखळीचे प्रकार कसे बघा, सरळ सरळ शृंखला, आणि इथं काय आहे, शाखा शृंखला आहे. मग इथं जर समजा तुम्ही आता हायड्रोजन लिहिला, हायड्रोजन फक्त हायड्रोजन, कार्बन काढा त्याच्या पुढे फक्त हायड्रोजन जोडत जा, तुमच्या डोक्यात बसेल. हे इथे येईल तर एच 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 आणि एच 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 इथे एच. ह्याला म्हणतात समघटकता, कार्बनची समघटकता. धन्यवाद. व्हिडिओ पाहिला धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पुढे सांगतो.